माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम आहे। विशेष म्हणजे ही निवड तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरून झाली होती। कराडवर 14 गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर घेतलंच कसं असा प्रश्न उपस्थित होतोय। तर 2 कोटी रुपयांची खंडणी प्रकरणी केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याच्यासह विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीनुसार जिल्ह्यातील 6 मतदारसंघात एक समिती तयार केली। परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड याची नियुक्ती केली होती आणि यासह इतर 2 अशासकीय सदस्य आणि काही अधिकारी कर्मचारी देखील या समितीचे सदस्य आहेत। तर लाडकी बहीण योजनेसह जिल्हा नियोजन समितीवर देखील वाल्मिक कराड सदस्य आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, प्राजक्ता, वाल्मिक कराड हे खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत आणि त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने आता सर्वच मोर्चेकरी असतील त्याचबरोबर राजकीय नेते देखील आरोप प्रत्यारोप करतायत आणि यात धनंजय मुंडे यांचे आणि त्यांचे काय संबंध आहेत हे देखील अंजली दमन यापासून अनेक जण समोर आणण्याचा प्रयत्न करतात। मात्र आता जी समोर माहिती आलेली आहे की परळी विधानसभेचे जे लाडकी बहीण योजनेची समिती आहे त्या समितीवरती वाल्मिक कराड यांची शिफारशी धनंजय मुंडे यांनीच केली होती आणि अद्यापही ते त्या समितीवरती अध्यक्ष म्हणून आहेत आणि विधानसभा मतदारसंघामधली जी लाडकी बहीण समिती आहे त्यावरती अध्यक्ष आहेत। या संदर्भात जिल्हा प्रशासनाची विचारणा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही। मात्र अद्यापर्यंत त्यांना त्या समितीवरून हटवलं गेलं देखील नाहीये। तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा होते की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे नेमके संबंध काय। ज्या पद्धतीने अंजली दमन यांनी त्यांचे आर्थिक व्यवहाराचे देखील संबंध दाखवले होते मात्र त्यानंतर आता शिफारस तसंच परळीचे गटनेता म्हणून देखील त्यांनी काही दिवस काम पाहिलं तर बीड जिल्हा नियोजन समितीवरती देखील धनंजय मुंडे यांचे विश्वास म्हणून त्यांना त्या ठिकाणी देखील घेण्यात आलेलं होतं। त्यामुळे नेमकं वाल्मिक कराड हे खंडणीच्या प्रकरणातील आरोपी आहेत आणि या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटी देखील तपास करते। मात्र त्यामधून आता नवीन जे काही खुलासे येतात नवीन जी माहिती समोर येते ती मात्र धक्कादायक आहे। सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।